तुम्हाला या व्हिडिओमध्ये घटाची जरी पूजा दिसत नसली तरी मी या व्हिडिओमध्ये घटस्थापनेविषयी माहिती देणार आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, घटस्थापना कशामुळे करतात, कधी करावी हे सांगणार आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटाला काय काय सामान लागतं घटस्थापना करायला आणि घटाची स्थापना कशी करायची, घटस्थापना करायची नसेल तर दुसरं काय करू शकता हेही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। तोपर्यंत आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होते घटस्थापना कधी आहे। तर दरवर्षी घटस्थापना ही अश्विन शुद्ध प्रतिपेला सुरू होते आणि अश्विन शुद्ध नवमीला समाप्त होते आणि यावर्षीची जी घटस्थापना आहे ती 22 सप्टेंबर म्हणजे सुरू होणार आहे आणि 23 तारखेच्या शेवटपर्यंत तुम्ही बसवू शकता। या 9 दिवसामध्ये दुर्गा माता आणि तिच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि त्याच्याबरोबरच या 9 दिवसामध्ये तिच्यासाठी व्रत पण ठेवलं जातं आणि तिची मनोभावे पूजा पण केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की या 9 दिवसामध्ये दुर्गा माता जी आहे ती पृथ्वीवर येते, पृथ्वीवरच राहते 9 दिवस। जे लोक भक्तिभावाने आणि मनोभावे पूजा करतात त्यांची इच्छा पूर्ण करते। तसे तर 2 नवरात्रोत्सव असतात, पण आपण महाराष्ट्रामध्ये हा शारदीय नवरात्रोत्सवालाच आपण घटस्थापना करत असतो। तर घटस्थापनेचा जो वेळ आहे तो आहे सोमवारी 22 सप्टेंबरला 2025 सकाळी 6:10 सुरू होईल ते सकाळच्या 8 वाजेपर्यंत, 8:05 आणि त्यानंतर दुपारी बसवायचे, त्या वेळेत नाही बसवायचे घट। सकाळी 11:50 सुरू होईल ते दुपारचे 12:35 हे मुहूर्त आहेत। या वेळेमध्ये तुम्ही या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। घटस्थापना का करायची असते तर या काळात जी महिषासूर जो राक्षस आहे त्या राक्षसाचा वध केला होता देवी दुर्गाने, वाईटावर विजय मिळवला होता आणि याच कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या 9 दुर्गा रूपांची नवरात्रीमध्ये पूजा करतात। तसेच स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून सुद्धा नवरात्रोत्सवाकडे पाहिलं जातं आणि याच काळात स्त्री शक्तीला मानही दिला जातो। नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे पूजली जातात आणि नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात। आता नवरात्र उत्सव जो आहे तो घटस्थापना जी आहे ती अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने बसवतात। ज्याच्या त्याच्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते। काही ठिकाणी परडी भरून त्यात माती टाकली जाते व मातीत धान्य पेरले जाते, म्हणजे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे किंवा 7 प्रकारचे धान्य टाकले जाते, मिक्स केले जाते आणि त्याचबरोबर सोबतच एक कलश पण मांडतात। कलशात नारळ, विड्याची पानं असं ठेवलं जातं व आणि त्या कलशाला रोज पानांची आणि फुलांची प्रत्येक दिवशी माळ बांधली जाते आणि घटाची देवीपुढे नियमित 9 दिवस पूजा करण्यात येते। घटस्थापना करून देखील देवीची विधिवत पूजा करतात आणि याच काळात आपल्या देवघरात जी अखंड ज्योतीचा दिवा लावतात आणि 9 दिवस मनोभावे पूजा करून सकाळ संध्याकाळ आरती करून देवीला नैवेद्य दाखवून अशा प्रकारे पूजा करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। पुढच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागेल किंवा मग घटस्थापना कशी करावी याविषयी माहिती असेल। तर पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आणि हा व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।